परवाच्या राईडला मजा आली ना. कोणत्या हो? जिथे समुद्र होता, मंदिरं होती, नारळाची झाडं होती सुपारीची झाडं होती. आणि आंब्याची पण होती. वेट 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 आधी लोकेशन तर सांगा. चल मिळून सांगू आता. 1 2 3 कोकण. संगमेश्वर नंतर आपण गेलो गणपतीपुळ्याला, कारण आपल्याला बाप्पाचं दर्शन करायचं होतं. खूप दिवसांपासूनची इच्छा होती. बरोबर. आपण रात्री पोहोचलो गणपतीपुळ्याला. अराउंड 6च्या आसपास पोहोचलो. त्यानंतर रूम वगैरे घेऊन दर्शनासाठी आपल्याला साधारण 8 वाजले होते. तरी आपण 8 वाजता फ्रेश होऊन आम्ही मंदिरात गेलो आणि फर्स्ट दर्शनच्या आधी आम्ही प्रसादाचा अनुभव घेतला. म्हणजे आधी दर्शन घेतलं, देन टाइम बघितला. सो अराउंड 8:15 वगैरे झाले होते. मग कळलं की 8:30 पावणे 9 पर्यंत प्रसाद बंद होतो. मग म्हटलं की आधी प्रसाद घेऊ आणि परत आरतीला येऊ, कारण 8:40ला आरती होते बाप्पाची संध्याकाळ. ती खिचडी एकच प्लेट मिळाली आम्हाला. भरपूर खायची इच्छा होती पण संपलं. शिरा सुद्धा. हो, शिरा पण मस्त होता आणि त्यासोबत जे लोणचं असतं, कदाचित ते लोकलच असतं तिथलं. कोकण म्हटलं की परशुराम नगरी आली, जे की बऱ्याच जणांना माहिती नाही की याला परशुराम नगरी का म्हणतात. कोकणला की परशुराम जे होते त्यांनी हे जग पूर्ण एका व्यक्तीला किंवा एका समाजाला कुणाला तरी दान म्हणून दिलं. मग आता त्यांना राहण्यासाठी जागा नाहीये, कारण जी वस्तू आपण दान मध्ये देतो ते आपण स्वतः तिचा उपभोग घेऊ शकत. करेक्ट. मग त्यासाठी त्यांनी समुद्राला आवाहन करून त्याला पाठीमागे ढकललं आणि तेव्हाच निर्माण झाली कोकण. कोकणमध्ये कसं आहे ना, असे डेस्टिनेशन नाहीये की डे 1ला तुम्ही XYZ हे मंदिर, हे बीच, हे हॉटेल, हे असं कव्हर करा. सेकंड डेला हे कव्हर करा, असं तिथे काहीच नाहीये. कोकण इन शॉर्ट टुरिस्ट प्लेस नाहीच आहे मला तर वाटतं. ते असं एक्सपिरियन्स सेंटर आहे जिथे तुम्ही जाता, झाडांमध्ये राहता, तिथलं स्टीम्ड फूड खाता. जे सगळं कोकणाचं असं आहे की तुम्ही जिथे आहात ते जगा, ना की मला इथे जायचंय, तिथे जायचं, हे करायचंय, ते करायचं. मी गेस जाता जाता एक आंब्याची बाग होती. जस्ट 5 मिनिटासाठी थांबलो होतो तिथं, पण तो अनुभव असा मस्त होता ना की कैऱ्या होत्या, अजून आंबे नव्हते आले तेव्हा, पण मजा आली तिथं. 5 मिनिटासाठीच थांबलो होतो, 5-10 मिनिट. गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन त्यानंतर आम्ही निघालो नाश्ता करायला. म्हटलं नाश्ता करावा आणि परत पुढची भ्रमंती करावी. ट्राय केलेला सगळ्यात सुंदर मिसळपाव आम्ही कोकणात खाल्ला. मिसळपाव आणि वडा कटवडा. म्हणजे एक छोटेखानी एकदम जो वाडा असतो तशा टाईप त्यांचं हॉटेल होतं, ज्यामध्ये आजही गादी होती, म्हणजे लाईक जुन्या पद्धतीची बाकडे होते आणि जे सेठजी लोक जसे बसतात गादीवरती तशा टाईप त्यांचं काउंटर होतं. तुम्हाला व्हिडिओ दिसेलच, थोडंफार टाकतो असेल तर. आणि कोकणातील एक सगळ्यात भारी फॅक्टर आहे त्याला, जसं की कोकणातली खाद्य संस्कृती सुंदर आहे. म्हणजे आपण तसं व्हेजिटेरियनच आहोत, तरी पण व्हेजिटेरियन गोष्टी पण खूप सुंदर मिळतात. जसं की एकदम असं छोटस म्हणजे कळणार पण नाही की ते हॉटेल आहे, असं वाटेल की कोणाचं तरी घर आहे किंवा जस्ट आहे असं बसायला, लोकांनी पेपर वाचायला वगैरे केलंय टाईप, अशा टाईप वाटत होतं. बाहेर गरम. आम्ही सकाळ सकाळी नाश्त्याला गेलतो ऍक्च्युली तिथे. आत गेल्यानंतर खड 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 फॅनचा आवाज, थंड वातावरण, कॅलेंडर साईडला, आतमध्ये कुकरच्या शिट्टीचा आणि असा भांड्यांचा आवाज येतो. आम्ही फर्स्टच होतो त्या दिवशीची कस्टमर. छान वाटतात अशा जुन्या प्रकारची हॉटेल किंवा काय खानावळ म्हणू शकतो आपण त्याला, खानावळ किंवा हॉटेल. पु ल देशपांडेंनी खूप भारी वर्णन केलं या गोष्टींचं. एक ते अंतू बर्वाची स्टोरी आहे, त्यामध्ये ते म्हणतात, बरंच काही सांगतात ते, मला आता ते पूर्ण नाही येणार. जसं की नॉर्मली आता लोक कसे म्हणतात की बाबा चहामध्ये जर दूध कमी असेल तर म्हणतात की दूध संपलंय का किंवा काय केलंय, बट
अपुला देशपांडेंनी त्या अंतू बर्व्याचं वाक्य त्यांनी सांगितलं, म्हणजे त्यांनी लिहिलं असेल कदाचित ते किंवा अनुभवलं असेल. ते म्हणतात की म्हणजे तो एक जो काम करणारा असतो लहान मुलगा, प्रत्येक हॉटेलमध्ये कसा असतो, खांद्यावरती रुमाल वगैरे टाकून, हा तसा पोरगा तो चहा देऊन जातो आणि त्याचं नाव असतं झंप्या. तर ते म्हणतात की काय रे झंप्या, रत्नीच्या समस्त गायी तुर्तास गाभण की काय रे. आता याचा अर्थ कुणाला समजेल त्यांनी समजून घ्यावा. इन शॉर्ट याचा अर्थ असा होता की चहामध्ये दूध कमी आहे. पण ते म्हणण्याची पद्धत ही कोकणी पद्धत होती. अंतू बर्वा हे त्यांचं एक पुस्तक, म्हणजे आय गेस गणकोत मध्ये त्यांचं ते एक कॅरेक्टर आहे. त्यांनी बरेच कॅरेक्टरच लिहिले, आता माहितच असेल सगळ्यांना, पण ते खूप भारी होतं. तसा अनुभव तिथे येतो. देशपांडे कोकणचेच का? ते कोकणचे नव्हते, ते पुण्याचे होते, पण त्यांची बायको आय गेस दुसरी बायको जी होती ती कोकणाची होती. सासर कोकण. येस. ते हरितात्या ते तिकडचेच आहेत का? हा, हरितात्या, परत अंतू बर्वा, हे मोस्टली त्यांनी तिकडच अनुभवलेली किंवा बघितलेली लोक आहेत, ज्यांनी ते काही जणांची नावं पण सेम आहेत, काही जणांची नावं वेगळी आहेत, पण त्यांनी ते रेफरन्स घेऊन लिहिलेले कॅरेक्टर्स. त्यानंतर आम्ही गेलो केशव सूत स्मारक बघायला, जे मालगुंडमध्ये आहे. पण खूप लवकरच गेलो होतो, बंदच होतं ते, फक्त गेटला कडी होती. आम्ही थोडं विचार करत होतो जायचं की न जायचं, पण तेवढ्यात एक शिक्षक टाईप व्यक्ती आला, त्यांनी आम्हाला घेऊन गेला. म्हटलं चला बाहेर तरी बघूया, आत नाही जाता आलं. ऍक्च्युली ते लॉक होतं. आम्ही गेलो होतो 8:30ला, ते अराउंड 9च्या आसपास उघडतं ते. आम्ही जरा खूपच लवकर गेलो होतो. एक तुतारी द्या मज आनन फुंकीन मी ती स्वप्राणाने भेटू ती टाकीन सगळी गंगेने दीर्घ तिच्या त्या किंकाळीने अशी तुतारी द्या मज आनन. कविवर्य केशव सूत. गडबड घाई जगात चाले, आळस भिरक्या देतो पण गंभीरपणे घड्याळ बोले, आला क्षण गेला क्षण. त्यांचा तुतारीवाला, जी त्यांची फेमस जी कविता आहे, त्याचा पुतळा आहे त्या स्वरूपाचा, प्रतिकात्मक, आणि त्याच्या पाठीमागे फर्शवरती कोरलेल्या सगळ्या त्यांच्या कविता आहेत, ज्या कविता खूप प्रसिद्ध झाल्या होत्या. अशा कविता कोरल्यात. आम्ही काही वाचण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांचं बरेच सारे कॉन्ट्रीब्युशन आहे मराठी साहित्यामध्ये, आणि तिथे गेल्यावर जाणवतं एवढ्या कविता, एवढे पुस्तकं, संग्रह. तर आपण गेलो होतो ते प्राचीन कोकण, एक एक्झिबिशन काइंड ऑफ त्यांनी बनवलेलं आहे कोकणात. म्हणजे त्यांनी एक असं शहर बनवलं होतं जिथं ज्यांना कोकण म्हणजे काय माहित नसेल त्यांच्यासाठी ते खूप एक्सपिरियन्स करण्यासारखं आहे. लाईक प्रत्येक गोष्टी तिथं, एक 18 पगड ज्या जाती होत्या, आपल्या जातीनुसार जे कामं व्हायची आधी, लाईक चांभार असेल तर तो चप्पल शिवण्याचे काम करत होता. सोनार म्हणजे जे सोन्याची ज्वेलरी वगैरे बनवणारा, कुंभार, त्यानंतर धनगर, अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांनी एक्सप्लेन केले. प्राचीन काळात कोकण कसं होतं नेमकं, तिथे कोणत्या जाती, कोणते काम, मग एक आपण ते काय म्हणतो, सरपंचला काय म्हणत होते त्यांनी, खोतांचं घर बनवलंय त्यांनी. आम्ही निघालो होतो रत्नागिरीला. रत्नागिरीला जातानाचा पॅच अतिशय सुंदर आहे. बीचच्या साईडनी बाईक राईड करताना खूप मजा येत होती. सोबतच बीचचा आवाज, पाण्याचा आवाज, थंडगार वारा आणि असा सुंदर दिसणारं दृश्य बघून खूप छान वाटत होतं. तिथेच मग थोड्या वेळ आम्ही थांबलो.
आम्ही ज्या दिवशी हे प्राचीन कोकण कुसुमाग्रज हे सगळं बघत होतो त्याच दिवशी होता शिमगा. आणि शिमगा म्हणजे या राईडला जाण्याचं ते मुख्य कारण पण होतं तसं मला आम्हाला कोकणातील शिमगा अनुभवायचा होता. मग होळी दिवशी आम्ही जेव्हा रोडनी जात होतो तेव्हा प्रॉपर दोन्ही रोडच्या साईडला पताके काही फॅन्सी डेकोरेशन नाही, लाइटिंग्स नाहीत किंवा ते आता जे शहरात आलेत एलईडीज डीजे काही नव्हतं. पताके लावले होते दोन्ही साईडनी. पताके जुन्या गोष्टी झाल्या ह्या. पण तसं शिमगा म्हणजे मोठा सण मानला जातो कोकणात आणि ते खूप मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट होतो. बट कुठेही डीजे वगैरे नव्हतं. असे 500-500 मीटरवर आम्हाला डेकोरेशन्स दिसायचे. म्हणजे ते तिथं कसं 2 किलोमीटर चाललं आय मीन पास केलं की दुसरंच गाव चालू व्हायचं. सो प्रत्येक गावात एक ना एक एरिया असायचा जिथे हे सगळं डेकोरेशन अशा पद्धतीचं असतं. मग हे संकासूर ते पताके वगैरे बघत आपण पुढे गेलो. मग तिथून आपलं ठरलं होतं की रतनगड आणि रत्नागिरी एरिया थोडा एक्सप्लोर करायचा. खालच्या साईडला प्रॉपर रत्नागिरी बघायचं होतं. त्यामुळे मग रतनगडला गेलो. तिथे बऱ्याचशा गोष्टी आहेत. भुईकोट आहे का रतनगड? काइंड ऑफ भुईकोटच आहे हा. भुईकोट किंवा समुद्राकडेचा जो असतो असा किल्ला आहे तो. मोस्टली मला वाटतंय की समुद्रावरती दर्यावरती नजर ठेवण्यासाठी याचा उपयोग केला असेल. त्याच गडावरती मला वाटतं की कान्होजी आंग्रे यांचा पुतळा पण आहे. मंदिर आहे आणि तिथे एक मातेचं कुठलं तरी मंदिर होतं देवीचं. तर तिथलं ग्रामदैवत होतं हे तर कन्फर्म आहे. कारण प्रत्येक जण येत होता आणि खूप तिथे पुरणपोळीचं नैवेद्य होळी दिवशी आणि असे नवस ओटी भरणं हे काय काय तिथे चालू होतं. बुरुज बरेचसे भक्कम बुरुज होते. लाईक तो किल्ला अजून शाबूत आहे. पूर्ण बुरुज त्याची शाबूत आहे. म्हणजे असे इमारती जास्त नाहीयेत जुन्या तिथे, पण सगळे बुरुज तर अजून सुस्थितीत आहेत. आणि अनटच्ड वाटत होतं. म्हणजे तिथे कुठलं कन्स्ट्रक्शन नवीन प्रकारे केलं आहे किंवा गव्हर्नमेंटने काही डागडुजी केली असं काही एवढं जाणवलं नाही. प्रॉपर ते जुन्या टाईपची झाडे तिथे. कचरा जास्त म्हणजे कचरा इन द सेन्स लाईक कचरा असा होता की पालापाचोळा होता ना की बॉटल्स वगैरे होता. म्हणजे लाईक जंगलात कसा कचरा पडतो पालापाचोळा तशा टाईप. आणि असं प्रॉपर हे ना राऊंड मध्ये बुरुजाचं. सो आपण पूर्ण किल्ल्याला राऊंड फिरू शकतो. त्या किल्ल्याच्या जवळच आय गेस शिवसृष्टी बनवलेली आहे जिथे शिवाजी महाराजांचा भव्य अशी मूर्ती बसवली आहे. बऱ्याच लोकांच्या स्मारक बनवले. बऱ्याच मावळ्यांची मूर्ती पण आहेत तिथे. त्यानंतर आम्ही गेलो मांडवी बीचला जे आहे गेटवे ऑफ रत्नागिरी. सो तो असा स्ट्रेट पॅच आहे जो समुद्राच्या आत जातो. म्हणजे लाईक एक्सपिरियन्स करायचा असेल की न भिजता समुद्रात जाता कसे राईट. तर ते आपण मांडवी बीचवरती आपण जाऊ शकतो. मांडवी बीचला येऊन पोहोचलो आपण. रत्नागिरी दर्शन करत पुन्हा लावू की संध्याकाळी जर आपण तिथे गेलो प्रॉपर स्ट्रीट लाईट्स मधून रोड पाणी साईडनी आणि थंडगार हवा मस्तपैकी शहाळा घ्यायचे स्ट्रॉ घालायचा आत जायचं. तिथे प्रॉपर बेंच दिलेत बसून मस्तपैकी एक्सपिरियन्स करायला मांडवी बीच बेस्ट आहे. जे आपण गेलो मला वाटतं लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानी जे की रत्नागिरीत आहे.
बट लहानपणापासून बऱ्याचशा भाषणात किंवा बऱ्याचशा जे आपण स्पीच देत होतो लहानपणी, तेव्हा ऐकलं होतं की त्यांचा जन्म झाला चिखली या गावी. पण ते चिखली हे गाव नसून चिखली हे त्यांचं मूळ गाव होतं आणि त्यांचा जन्म रत्नागिरीत झाला होता. लोकमान्य टिळकांचा जो वाडा होता, अतिशय सुंदर आणि कोकणी पद्धतीचा वाडा, तो पण तसाच की आजूबाजूला पूर्ण राहती वस्ती आहे तिथं, असं नाही की सेपरेटेड आहे. बट जी ती जागा होती अत्यंत सुंदर. तिथे गेल्यावरच वाईब्स कळतात की इथे नक्कीच लोकमान्य टिळक राहिले असणार आहेत. शेजारच्यांना प्राऊड फिलिंग असेल, आमचे शेजारी टिळक होते. म्हणजे प्रॉपर कोकणी कौलारू घरं, चिळेबंदी वाडासारखं, परत खाली असं प्रॉपर सारवलेलं. पुढे ते हे होतं ना, ओसरी होती. ओसरीच्या नंतर थोडी अशी छोटेखानी बसायला जागा होती. आतमध्ये शूटिंग अजिबात अलाउड नाही. तिथे त्यांचे पोस्टर्स लावले, त्यांनी काय काय कार्यकिर्ती केले, ते त्यांचे सामान काही वापरलेल्या गोष्टी, शेला, पगडी, त्यानंतर मोजडी, हे ठेवले. परतीचा प्रवास चालू केला आपण. परतीचा प्रवास म्हणजे रत्नागिरीहून वापस गणपतीपुळे टू माळगुंड करत जयगड लागला. हे पण द्या चिठ्ठी. हो हो दे. हे देते हा अजून तुम्हाला. कुठे असते होळी इथे? पालखी जयगडवरती पण तेच, तो पण मला वाटतं की समुद्रावरती निगराणी करण्यासाठीच यूज केला जात असेल त्याचा, कारण अगदी समुद्राच्या जवळच आहे. आणि तिथे पण आपले महाराजांचे पण येण्याचे असे काही रेफरन्स असं नाहीये की असाच किल्ला आहे किंवा जस्ट एक निगराणीसाठी बांधला असं नाहीये. ते आहे, त्याला पण बराच इतिहास आहे, आपण ते वाचू शकतो. मोठा आहे किल्ला, भरपूर चढायचं उतरायचं, मोठे मोठे पायऱ्या. काइंड ऑफ भुईकोटच आहे वाटतो तो. त्याचे दोन आहेत ना, असं दोन तटबंदी. हा, एक असं आहे की एक गड आहे सेपरेट आउट, भुईकोट, आणि एक गाव. लाईक जसं की आपण म्हणू शकतो की जसं कोकण आणि महाराष्ट्र आहे, कोकणाचा जो सह्याद्री आहे तो एक गड म्हणू शकतो आणि महाराष्ट्र एक त्याच्या शेजारचं गाव. म्हणजे जसं राजशाहीमध्ये असतो की राजगडावरती आणि प्रजा त्याच्या भोवती राहते, तशा टाईप तो किल्ला आहे. जयगड जवळच एक फेरी भेटली. ती फेरी पकडली आणि आम्ही निघालो गुहागर, वळणेश्वर या मार्गे.
ट्रिपचं किंवा राईडचं जे अट्रॅक्शन होतं शिमगोत्सव, तो आम्ही अनुभवला वेळणेश्वरमध्ये. वळणेश्वरच्या वळणेश्वर मंदिरात तिथलं जवळपासचे पण जे पाडे वगैरे म्हणतात, तिथे राहणारे वस्ती असतात छोट्या छोट्या, तिथून आलेले बरेचसे लोक होते. आणि तिथला अनुभव असा होता की प्रत्येक व्यक्ती हा प्रत्येक जे पण येतात त्या प्रत्येकाला भेटत होता, बोलत होता, म्हणजे सगळे असे ओळखीचे आहेत असं वाटत होतं. वेळणेश्वर मध्ये आपण रूम बुक केली आणि मग वेळणेश्वर मंदिरात जायचा प्लॅन होता आपला. मग तिथे रूम शोधायला थोडा त्रासच झाला मला वाटतं वेळणेश्वर मध्ये. तिथे कसं जसं मी आधी म्हटलं घाट आहे आणि खाली उतरून जायचे घर म्हणजे बोर्ड्स दिसत होते पण ते नक्की कुठे आहे आणि ते नारळाच्या झाडांमुळे वगैरे ते दिसतच नव्हते. ऑब्विस आहे असा घाट आहे. घाटच्या साईडला छोटासा रस्ता, आपण का जाऊ त्या रस्त्याने? सो छोटस गाव, छोटीशी संख्या त्याची, आणि ते लोक एकमेकांना ओळखतात, बाहेरून आलेल्यांना पण त्यांनी तेवढं सामावून घेतात. जसं तर गारानं सांगितलं ते गाणं होतं, पालखी नाचवायचा कार्यक्रम, परत कोकणचं जेवण, कोकणची हवा, तिथली झाडी, तिथली वेगवेगळ्या प्रकार, प्रत्येक बीचवर आपल्याला वेगळ्या रंगाची माती दिसली आहे. आंबे, परत तिथले खानावळ, काही तिथे लक्झरियस नाहीये, बट तरीही त्यापेक्षा लक्झरी काहीच नाही मला तर वाटतं. दोन्ही गोष्टी आहेत. लक्झरी तुम्हाला भेटेल तिथं, खूप काही लक्झरीज भेटेल. MTDC आहे, मोठे मोठे हॉटेल्स आहेत, बट त्यात मजा नाहीये. मजा आहे हे रॉनेस मध्ये आणि समुद्राच्या कडेला छोटी का असे ना तिथे राहण्यात मजा आहे. छोटी का रूमच. सो हे अशी आमची झालती कोकणची छोटीशी राईड. किती किलोमीटर कव्हर केलं आपण? अराउंड 2 वेज म्हटलं तर 700 अराउंड झाले असतील. त्यामध्ये मग तिथलं लोकल फिरणं आलं आणि पुणे टू कोकण, पुणे टू 700 इन द सेन्स पुणे टू रत्नागिरी. रत्नागिरी वाया महाबळेश्वर घाट. म्हणजे जाताना आपण गेलो तामिनी, नंतर माणगाव, महाड, चिपळूण नंतर आपण गेलो संगमेश्वर मध्ये आपण संभाजी महाराजांचे जे स्मारक किंवा तो वाडा आहे ते बघितलं. तिथं अजून 2-3 मंदिरं पण होती, कर्णेश्वर आणि एक संगमावरती जे मंदिर आहे तिथे बघितलं. संगमेश्वर नंतर आपण गेलो गणपतीपुळेवरून रत्नागिरी, देन रिटर्न गणपतीपुळे टू जयगडवरून वेळणेश्वर. तर आम्ही प्रतापगडला आलो. प्रतापगड म्हटलं की आठवतं तो महाराजांचा पोवाडा.
प्रतापगडच्या पायथ्याशी खान. असाच हा पोवाडा पूर्ण म्हणत म्हणत आम्ही प्रतापगड बघितला. तिथून आता बऱ्याच जणांना माहित असेल प्रतापगड. प्रतापगड म्हटलं की तिथे वस्ती पण आहे, कारण लोक पण राहतात, त्यामुळे तो बऱ्यापैकी कमर्शियलाइज काइंड ऑफ गड झालाय. म्हणजे तुम्हाला जास्त काही बघायला नाही मिळत. दरवाजेही आता चेंज केले, जुने दरवाजे जीर्णावस्थेत आहेत, त्यामुळे ते आता चेंज तोफ पण आहेत तिथले, तोफ गोळा वगैरे काही नगारखाने वगैरे बरेच अवशेष आहेत, पण पूर्ण कमर्शियलाइज आहेत ते. म्हणजे ते अवशेष पण आहेत आणि दुकानं पण आहेत. त्याच अवशेषात दुकान आहेत, त्यामुळे ते एवढा अनुभव म्हणजे असं लाईक वाटत नाही की आपण कोणत्या गडावरती आलोय. आणि लिटरली तिथे प्रत्येक गोष्ट मिळते तुम्हाला. तरी एकदा ना एकदा तर एकदा तुम्ही अवश्य जाऊन तो वाईब तिथला सहवास तरी पाहिजेच. म्हणजे कमर्शियलाइज असू नसू दॅट इज सेकंडरी पार्ट, बट जो तिथला इतिहास आहे, जो प्रताप तिथे महाराजांनी केला, त्याचा अनुभव तुम्ही घेतलाच पाहिजे एकदा तरी. प्रतापगड मग आम्ही आलो, स्ट्रॉबेरीज घेतले वाया लोणा सॉरी महाबळेश्वर, आणि आम्ही आमची राईड कंप्लीट केली. अशी आमची ही छोटीशी राईड होती 4 days 3 to 4 daysची, जी अशी कन्व्हिनियंटली पॉसिबल आहे. तुम्ही काही प्लॅन करू नका, थोडेफार लगेज घेऊन असंच निघायचं. तिथं ऑन द स्पॉट बुकिंग्स करा, काही अवघड नाहीये, काहीच त्रास होणार नाही. तुम्हाला शोधायला वेळ लागेल, त्रास नाही होणार, वेळ लागेल. ते आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा नक्की सांगा. कोकण कसं वाटलं हे नक्की सांगा. आणि हे आम्ही जे नवीन आता पॉडकास्ट प्लस ब्लॉग टाइपचे बनवलंय, ते पण ऍक्च्युअली कशासाठी की आम्हालाच एक्सपिरियन्स रिव्हिजिट होता. सो हे कसं वाटलं ते पण सांगा. नक्की सांगा.